वसई विरारमध्ये हायड्रोजन गॅस सिलेंडर वाहून नेणाऱ्या ट्रकचा अपघात झालाय। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघात झालाय, तर रात्रीची ही घटना आहे आणि अपघातामुळे गुजरातच्या दिशेने जाणारी वाहतूक ही रात्रीपासून ठप्पच आहे। वसई विरारमधली ही बातमी आपण पाहतोय। अपघातामुळे गुजरातच्या दिशेने जाणारी वाहतूक ही रात्रीपासून ठप्प आहे। हायड्रोजन गॅस सिलेंडर वाहून नेणाऱ्या ट्रकचा खरं तर अपघात झाल्याची ही बातमी। प्रतिनिधी विपुल पाटील सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। अधिकची माहिती त्यांच्याकडून घेऊया। विपुल, साधारण किती वाजता अपघात झाला होता? त्यानंतर आत्ता महामार्गावरची परिस्थिती काय आहे? आत्ता किती किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्यात? नक्कीच रात्री 2च्या सुमारास हा अपघात झालेला आहे आणि अजूनही मुंबईहून गुजरातच्या दिशेने जी जाणारी वाहतूक आहे ती पूर्णपणे बंद आहे। कमीत कमी 20 ते 25 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। सध्या तुम्ही घटनास्थळावरती जर पाहिलं तर या ठिकाणी मोठी ही आग लागलेली आहे आणि या आग नियंत्रण आणण्याचं काम ज्या कंपनीची ही गॅस गाडी आहे ती यांचे प्रशासन अजून या ठिकाणी पोहोचलेलं नाहीये। मात्र रात्रीची घटना आहे। मात्र महामार्गावर जर पाहिलं तर सुरक्षेचे जी बॅरिकेडिंग असते ती या ठिकाणी नसल्याने हा अपघात झालेला आहे। आपण पाहू शकता महामार्गावरील प्रशासन हे पूर्णपणे वाहतूक सोडवण्याचं काम सुरू आहे। मात्र अजूनही दोन्ही मार्गावरच्या वाहतूक जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत पहिला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत। सर, काय सांगाल, काय परिस्थिती सध्या? धन्यवाद विपुल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।